जय हिंद मित्रांनो, पहा समाज कल्याण विभाग भरती 2024साठी आपण आज TCS पॅटर्ननुसार गट ब या अधिकाऱ्यासाठी सराव प्रश्नपत्रिका अभ्यासत आहोत. पहा व्हिडिओ खूप तुमच्यासाठी इम्पॉर्टंट होणार आहे, कारण पहा आपण 20 IMP प्रश्न यामध्ये अभ्यासणार आहोत. या अगोदर आपल्या चॅनलवरील GKGS मॅथ रिझनिंग आणि मराठी व्याकरणचे जे आहेत व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोडेड आहेत, ते सुद्धा तुम्ही पाहू शकता, किंवा मी तुम्हाला बायोमध्ये खाली त्याची लिंक देऊन टाकतो, तिथून पाहून घ्या. खूपच महत्त्वाचे प्रश्न आहेत. तुमच्या जवळपास 10 मार्क त्या व्हिडिओजमधून जे आहे पक्केच होऊन जातील, त्यामुळे एक बार नक्कीच बघून घ्या. तुमचा खूपच फायदा होऊन जाईल त्या प्रश्नांमुळे. तर आता पहा पहिला प्रश्न, जॅक्सनचा वध करणारे अनंत कान्हेरे खालीलपैकी कोणत्या संघटनेशी संबंधित होते? तर जॅक्सनचा जे आहे वध करणारे अनंत कान्हेरे हे व्यक्ती कोणत्या संघटनेशी संबंधित होते? तर अभिनव भारत या संघटनेशी संबंधित होते. तर पहा आता अभिनव भारत जर ही संघटना कोणी स्थापन केली विचारलं तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी जे आहे या संघटनेची स्थापना केली होती. आणि ही संघटना 1900 मध्ये स्थापन करण्यात आली होती. तर हे तुम्हाला सर्वांना लक्षात ठेवायचं आहे. पुढे, ऑक्सिजनयुक्त रक्त खालील कशाद्वारे हृदयातून सर्व शरीराला पुरवले जाते? तर ऑक्सिजनयुक्त रक्त जे आहे ते आपल्या महाशिरामार्फत जे आहे रक्त हृदयापासून शरीराला पूर्वेकडे जे आहे पुरवले जाते. पुढे पहा आता तिसरा, भारत सरकारचा सर्वोच्च विधी अधिकारी खालीलपैकी कोण असतो? तर भारत सरकारचा सर्वोच्च विधी अधिकारी हा असतो महान्यायवादी हा असतो. आणि पुढे चौथा प्रश्न, ट्रान्सफॉर्मिंग ड्रीम्स इनटू ॲक्शन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ट्रान्सफॉर्मिंग ड्रीम्स इनटू ॲक्शन या पुस्तकाचे लेखक हे आहेत या पुस्तकाचे जे लेखक आहेत मित्रांनो, हे APJ अब्दुल कलाम हे आहेत. APJ अब्दुल कलाम हे या पुस्तकाचे लेखक आहेत. तिथे चुकीने जे आहे बाय मिस्टेकने टायपिंग मिस्टेकने जे आहे अब्दुल कलाम पर्याय पडलेला नाही. तर पहा प्रकाश बाबा आमटे आणि प्रकाश वाटा हे जे आहे पुस्तक लिहिलेले आहे, प्रकाश वाटा पुस्तक. आणि V शांताराम यांनी शांतारामा हेच पुस्तक लिहिलेले आहे. शांतारामा हे पुस्तक लिहिलेले आहे. आता पहा अच्युत गोडबोले मनात अर्थात अनर्थ इत्यादी जे त्यांनी पुस्तके लिहिलेली आहेत. पुढे पहा आता पाचवा प्रश्न, जागतिक मूळ निवासी दिवस कोणत्या दिवशी पाळला जातो? तर जागतिक मूळ निवासी दिवस हा 9 ऑगस्ट या दिवशी पाळला जातो. 11 जुलै हा काय आहे? जागतिक लोकसंख्या दिवस आहे. जागतिक लोकसंख्या दिवस हा 11 जुलै हा दिवस आहे. आणि पहा 8 सप्टेंबर हा कोणता दिवस आहे? तुम्हाला सर्वांना कमेंट बॉक्समध्ये कळवायचे आहे. फटाफट तुम्ही जे आहे उत्तर कमेंट बॉक्समध्ये कळवण्याचा प्रयत्न करत चला. 2 ते 3 सेकंदामध्ये पटपट जे आहे उत्तर कमेंट करत चला. आता पहा भारतात पहिला पासपोर्ट कोणाला दिला गेला? तर फटाफट त्याचं उत्तर जे आहे तुम्ही 2 ते 3 सेकंदामध्ये देण्याचा प्रयत्न करत चला. आता पहा आपल्या भारतामध्ये पहिला पासपोर्ट हा प्रतिभा पाटील यांना जे आहे दिलेला आहे. प्रतिभा पाटील. तर पहा प्रतिभा पाटील आपल्या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती तुम्हाला लक्षामध्ये ठेवून घ्यावं लागेल. तर आता पहा तमिळ ही भाषा कोणत्या देशाची अधिकृत भाषा आहे? तर तमिळ ही भाषा सिंगापूर व श्रीलंका या दोन्ही देशाची जी आहे अधिकृत भाषा आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक अ व ब दोन्ही आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. मुंबई प्रांतिक मनपा अधिनियम डॅश वर्षाचा आहे. म्हणजेच पहा मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम कोणत्या वर्षाचा आहे असा प्रश्न आहे. तर पहा मुंबई प्रांतिक मनपा अधिनियम हा 1949 या वर्षाचा आहे. अहमदनगर जिल्ह्यातील रेहेकुरी हे कोणत्या दुर्मिळ आणि प्रसिद्ध प्राण्याचे अभयारण्य आहे? तर अहमदनगर जिल्ह्यातील पहा रेहेकुरी जे अभयारण्य आहे हे आपल्या भारतीय काळे काळवीट याच्या ज्या आहे या प्रसिद्ध प्राण्यासाठी
आहे. या प्रसिद्ध प्राण्याचे अभयारण्य आहे सुद्धा म्हणू शकते. पुढे, मानवी डोळ्यात कोणता भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो? तर पहा, आपल्या मानवी डोळ्यात जे आहे इरिस हा जो भाग आहे हा आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करत असतो. पुढे पहा 11वा प्रश्न. समुद्राची खोली मोजण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तरंग लहरी कोणत्या? तर समुद्राची खोली मोजण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तरंग लहरी या आहेत अल्ट्रासॉनिक या. इंद्रधनुष्यातील 7वा रंग कोणता? तर इंद्रधनुष्यातील 7वा रंग हा जांभळा रंग आहे आणि पांढरा हे रंग शांततेचे प्रतीक आहे. पुढे पहा, चष्म्याचे भिंग डॅश डॅश बनवतात किंवा डॅश डॅश पासून बनवतात. तर पहा, आपला चष्म्याचे भिंग हे फ्लिंट काच यापासून जे आहे बनवले जाते. फ्लिंट काच यापासून बनवले जाते चष्म्याचे भिंग. पुढे पहा, हैदराबाद संस्थान भारतात कधी विलीन झाले? तर हैदराबाद संस्थान हे आपल्या भारत देशामध्ये 1948 17 सप्टेंबर 1948 रोजी जे आहे आपल्या भारतामध्ये विलीन झाले होते. आणि 1945 साली सिक्कीम हे जे राज्य आहे आपल्या भारतामध्ये विलीन झाले होते. आणि 1961 मध्ये 19 डिसेंबर 1961 मध्ये आपल्या भारतामध्ये गोवा हे जे संस्थान आहे विलीन झाले होते. गोवा हे संस्थान विलीन झाले होते. पुढे पाहता, जीवनसत्व ब च्या अभावामुळे कोणता रोग होतो? तर जीवनसत्व ब च्या अभावामुळे बेरी हा जाहीर रोग होत असतो. आता राथादळेपणा हा जो रोग आहे हा जीवनसत्व अ च्या अभावामुळे होतो. त्यामुळे जीवनसत्व अ हा गाजर, पपई, दूध या जे आहे पदार्थांपासून मिळत असतो. त्यामुळे हा पदार्थ खात जा, कारण राथादळेपणापासून दूर राहील. आता पहा, मुळदूस. तर मुळदूस हा जो रोग आहे हा ड या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. आणि स्कर्वी हा क या जीवनसत्वाच्या अभावी होणारा रोग आहे. आणि पहा, क जीवनसत्व कोणत्या पदार्थामध्ये असते? तर पहा, आंबट जो पदार्थ लागेल त्या पदार्थामध्ये क जीवनसत्व असते. जसं की उदाहरणामध्ये आपण आवळा बघू शकता. आवळा हे पदार्थ किंवा हे फळ बघू शकता. आवळ्यामध्ये जीवनसत्व क भरपूर प्रमाणामध्ये असते. अरबी शहराची राणी कोणत्या शहरास म्हणतात? तर अरबी शहराची राणी ही आहे कोचीन ही. मुंबई हे 7 बेटांचे शहर आहे. 7 बेटांचे शहर. जर मुंबईमधील कोणी 7 बेटं विचारलं तर पाठच करून घ्या. मुंबई, वरळी, वडाळा, शीव, माझगाव व परळ आणि माहीम हे जे आहेत मुंबईमधील 7 बेटे आहेत. आता नागपूर हे जे शहर आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये ऑरेंज सिटी म्हणून ओळखले जाते. ऑरेंज सिटी. आणि जयपूर हे शहर आपल्या भारतामध्ये पिंक सिटी म्हणून ओळखले जाते. पिंक सिटी. तर एवढं तुम्ही लक्षात ठेवून घ्या, नाहीतर नोट करत चला. आता ग्रहमाळेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? तर आपल्या ग्रहमाळेतील सर्वात मोठा ग्रह हा गुरु आहे आणि सर्वात लहान ग्रह हा बुध आहे. तर इतकं तुम्ही लक्षामध्ये ठेवून घ्या. आणि सर्वात वेगवान ग्रह सुद्धा बुधच आहे. आणि सर्वात जर चमकीला ग्रह किंवा सौंदर्याची जर देवता कोणता विचारलं तर ती आहे शुक्र हा ग्रह. सर्वाधिक चंद्र असणारा ग्रह हा शनी आहे. इतकं तुम्ही लक्षामध्ये ठेवून घेतलं तर चालेल. आता पहा 18वा प्रश्न. कोणाला 2024चा प्रित्झकर आर्किटेक्चर पुरस्कार मिळाला आहे? तर पहा, 2024चा प्रित्झकर आर्किटेक्चर पुरस्कार हा रिकेन यामामाटो या व्यक्तीस मिळालेला आहे. रिकेन यामामाटो. भारतातील सर्वाधिक नागरीकरण झालेले राज्य कोणते आहे? तर भारतातील सर्वाधिक नागरीकरण झालेले राज्य हे आपले महाराष्ट्र हे राज्य आहे. आता पहा, तुम्हाला या जे आहेत राज्य यांची तुम्हाला राजधानी विचारू शकते. त्यामुळे राजधानी सुद्धा फटाफट सांगतो. तेलंगणाची राजधानी आहे हैदराबाद.
छत्तीसगडची छत्तीसगडची राजधानी रायपूर. आणि ओरिसाची भुवनेश्वर ही आहे. भुवनेश्वर ही ओरिसा या राज्याची राजधानी आहे. शेवटचा प्रश्न, बाउल लोकसंगीत कोणत्या राज्याचे आहे? तर बाउल लोकसंगीत हे पश्चिम बंगाल या राज्याचे आहे. आणि पश्चिम बंगाल या राज्याची राजधानी ही कोलकाता ही आहे कोलकाता. उत्तर प्रदेशची भोपाळ, उत्तराखंडची देहरादून ही आहे. आता लक्षामध्ये तुम्ही ठेवून घ्या. तर पहा, हे होते आपले आजचे टॉप 10 मधले 20 IMP प्रश्न. व्हिडिओ आवडला असेल अवश्य लाईक करून टाका. आणि आपल्या चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घ्या. भेटू परत अशाच काही नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत पाहत राहा आपला आवडता यूट्यूब चॅनल. धन्यवाद.